या सर मराठा समाजाच्या काही मागण्यासाठी आपण सगळ्यांनी सामूहिक उपोषण केलं. इतके दिवस बसावं लागलं असं तर कोणाला वाटत पण नव्हतं, पण सरकारकडून मुख्यमंत्र्याकडून जर बेमानीच व्हायची असली आणि मनातून करायचं असलं तर एक दिवस सुद्धा लागत नाही. करायचं नसलं तर एक दिवस ते पुढे ढकलू शकतात. यांनी आपली जी नोंदी शोधत होती ती शिंदे समिती सुद्धा मुदत वाढ दिलेली नव्हती. त्यांचं कार्यालय मुंबईत यांनी बरखास्त केलंय. वंशवळ समिती सुद्धा यांनी बरखास्त केली, ती सुद्धा गठीत केली नाही. म्हणजे आपल्या मुळावर कुठं कुठं घाव घातला हे माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या सरसकट केसेस मागे घेऊ म्हणले होते, त्या घेतल्या नाहीत. आणि हैदराबादचं सातारा संस्थानचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थान त्या 4 गॅजेटमध्ये सुद्धा जवळपास 80-82% महाराष्ट्र व्यापून जातो, इतके त्याच्यात नोंदी आहे. तेही लागू केलं जात नाही. आता एक असा निरोप आहे, फक्त निरोप आहे, 3 दिवसापासून बोली देत आपल्याला की शिंदे समिती आम्ही ताबडतोब सुरू करतो, तिला नोंदी शोधायचं ताबडतोब सांगतो. वंशवळ समिती ताबडतोब गठीत करतो. असं 2-3 दिवसापासून ते निरोप आहे. प्रत्येक व्यासपीठावर येते, खाली जाते, मीडिया पुढे दिसते की चालले घरी जाऊन झोपत येत. काय तिथं उभा राहायला झोपत येत. मर्यादा असतात. एखाद्या गोरगरीब समाजाला किती घुमायचं. मुख्यमंत्र्यांनी एखाद्या गोरगरीब समाजाला किती घुमायचं, त्याच्या काही मर्यादा असतात. परत केसेस सुद्धा मागे घेतो. असं 2-3 दिवसापासूनच ते खलबत चालू. आणि तिसरं म्हणजे गॅजेट लागू करतो तिन्ही पण, हे बी 3 दिवसापासूनच ते खलबत चालू आहे. हे पाहिजे बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्यांचा निधी काही आणखी पोहोचला नाही, तेही 3 दिवसापासून चालू आहे. जे रात्री चालू होतं ते आता तुम्हाला सांगतो, हे विषय संपवून टाकू आपण इथं लगेच. रात्री त्यांचं असं म्हणणं होतं की शिंदे साहेबांची समिती आम्ही तातडीनं सुरू करतो. ऐकायला येतं सगळ्यांना. शिंदे साहेबांची समिती तातडीनं सुरू करतो, नोंदी शोधायला पहिल्यासारख्या लावतात. जे कक्ष होते, कक्ष आपले ते कक्ष, अरे इकडे बघा रे, ते काय नुसते येते जाते चहा पिते, तिकडं काय त्यांच्यामुळे वाटलं झालंय सगळं आपलं. तिकडं उकडतो बरोबर करता. टॉय केलं की टॉय करीत जाऊ नका, गिनायचंच नाही यांना. आपले जे कक्ष स्थापन केले होते ना, ते कक्ष आपले ताबडतोब प्रमाणपत्र द्यायचे. बघा बडबड करू नका, इकडे नाही, चला घरी. आले 3 दुपारान. जे कक्ष स्थापन केले जात होते ते कक्ष ताबडतोब आपल्या नोंदी आणि व्हॅलिडिटी द्यायची. गरीबाला ताण होत नव्हता. शिंदे साहेब होते,
त्यांनी ते कक्ष स्थापन केले. शिंदे साहेब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी शिंदे समिती गठीत केली होती. त्यावेळेस ते कक्ष होते. इकडं नोंद निघाली की तिकडं प्रमाणपत्र. याला आणखीन एक जोड मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिला होता. जर कक्षावाल्याने काही मागं पुढं करायचा प्रयत्न केला तर त्यांनी गाव लेवलवर अभियान राबवलं होतं. गाव लेवलवर त्यांनी अभियान राबवलं होतं की गावागावात नोंदी आणि प्रमाणपत्र द्या. आता हे म्हणतात आम्ही ते सुरू करतो. जर कदाचित समजून घ्या, जर कदाचित शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली आता हे म्हणतात त्याप्रमाणे, आणि नोंदी शोधायला जर तिने काम सुरू केलं लगेच, होतंय काय? मी एकटा काही कामाचा नाही, समजून घ्या. तुम्ही सुद्धा गाफील नाही पाहिजे, सगळेजण तुम्ही बी गाफील नाही पाहिजे. ज्यावेळेस शिंदे समिती काम करायला लागते ना, मुदतवाढ दिली जाते, ती शिंदे समिती काम करीत नाही. याच्या आधी 3 महिन्यातील मुदतवाढ दिली होती, काम नाही करीत. तुम्ही ध्यान होत नाही. मी पण एकटा पडतो एखाद्या वेळेस, समजून घ्या. नका हाल करू आपल्या लेकराचे. शिंदे समितीला जर आता मुदतवाढ दिली, मागचं झालं गेलं, 1 वर्षात जर मुदतवाढ दिली आणि ती जर नोंदी शोधायला लागली तर तिने सलग नोंदी शोधायची. कळालंय का तुम्हाला? शिंदे समितीना सलग नोंदी 24 तास शोधायच्या आणि याच्यावर आता मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या लक्ष द्यायचे. 24 तास तिला नोंदी शोधायला लावायच्या. कक्ष स्थापन 2 कक्ष जर स्थापन केले त्यांनी लगेच ते म्हणतात आता काय माहित, जर केले तर त्या कक्षावर सुद्धा आपल्या लोकांनी बारकाईने लक्ष ठेवायचं. प्रमाणपत्र देतात का तातडीनं, व्हॅलिडिटी देतात का जाणून बुजून काही अडथळा निर्माण करतात, हे कागदपत्र आणा ते कागदपत्र आणा, हे करणं लय गरजेचं. याच्यासाठी एकदा कक्ष स्थापन केले, इकडे बोल बंद कर, सारखा तुपल्या घरी जाऊन जाऊ, सारखा सुद्धा म्हणू नको, चल नाही नीट निघितून. कोण म्हणतात रे मागे सारखा? इकडं ज्या वेळेस ती समिती आणि कक्ष काम करणार आहे त्यावेळेस तुमची आणि माझी इथून पुढची जबाबदारी. आता जर केलं तर करतात का नाही बघू, जर केलं तरचा विषय चाललाय. आपले जे अभ्यासक आहेत ना, बघा बरं का, राज्यभरातले मोडी लिपी, फारसी आणि उर्दूचे आपले जे अभ्यासक आहेत ना, ते सुद्धा शिंदे समिती समोर जाऊन नोंदी शोधायचे. नवीन पायंडा पाडायचा आपण ते कसं काय सापडत नाही म्हणते तर आपले लोक सापडले. उदाहरणार्थ धाराशिवचं जर एक उदाहरण घेतलं, फक्त एक, तिथले 4-5 जण मोडी लिपी अभ्यासक आहेत, ते हजार नोंदी सापडीत आहेत. किती? हजार नोंदी सापडीत. इकडून बसता यायचं ना तुम्हाला, इकडून या ना, याला उशीर व्हायला पण या. आपल्याकडे जे मोडी लिपी अभ्यास आहेत ना, हे शब्द मात्र पक्का ध्यानात राहू द्या. आता आपले मोडी लिपी अभ्यासक सुद्धा शिंदे समिती सोबत आपण कामाला लावायचं, त्यांना कायला घ्यायला सुद्धा लावावं. पण हे खूप आता गरजेचं हे समजून घ्या. तुम्हाला 3 विषय आता सांगितलेत, मी क्लिअर केलेत तुमच्या पुढे. राहिला केसेसचा विषय. स्वतःहून ज्यावेळेस आता ते काम करायला चालू करते, केसेस मागे घ्यायच्या म्हणते, त्यावेळेस आपण स्वतःहून काही पुरावे तिथं नाहीये तरी त्यांच्यावर केसेस झाले, त्यांनी पुढे येऊन पुरावे देऊन आपण आपल्या नावं काढू. नाही घेतलं तुम्ही अंतर्वाली द्या. एक. आणि दुसरं परत की जे मोडी लिपी अभ्यासक आहेत फारसीचे, त्यांनी सुद्धा काम सुरू करा. लय झालं तर एक दिवस जेवढे राज्यातले अभ्यासक आहेत, कुणीतरी आपल्यातलं कुणीतरी एक जण काम करा, राज्यातले जेवढे अभ्यासक आहेत तेवढे अंतर्वालीला बोलवा. आपण कशा पद्धतीनं शिंदे समितीकडून काम करून घ्यायचं, कशा नोंदी एक एक कशा आपण बाहेर काढायच्या. जसं की एक उदाहरण म्हणून देतो, गेवराई तालुका हा निरंक दाखवला होता. जागेवर आहेत ना सगळे? गेवराई तालुका प्युअर लिहून दिलं होतं, सरकारचे तसे आदेश होते, जर डायरेक्ट नोंदी नाहीत म्हणून सांगा
आणि जर कोणी लेखी मागितलं तर त्यांना लेखी द्या. अधिकाऱ्यांनी, जातीवादी अधिकाऱ्यांनी नुसतं लिहून द्यायला सुरुवात केली, आमच्याकडे रेकॉर्ड नाही. पण ज्यावेळेस त्यांना पंचनामे मागितले त्यावेळेस ते अधिकारी अडचणीत आले. आज जवळपास 113 पेक्षा जास्त गाव एकट्या गेवराई तालुक्यात कुणबी म्हणून निघाले. आपण स्वतः राजकारणाच्या पलीकडे जाऊन याच्यावर ध्यान ठेवा. या 4 विषयात गॅजेट सहित असं त्यांचे फेऱ्या चालू आहेत 3 दिवसापासून. हा करतो, हा करतो, काय काय चाललंय माहित नाही मला आणखी. ते आता होईनच उघड. गॅजेटही लागू करतो असंही सांगितलंय. शिंदे समिती लगेच सुरू करतो तेही सांगितलंय. केसेस मागं घेतो तेही सांगितलं. वंशावळ समिती गठीत करतो तेही सांगितलं. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले लेकराचे पैसे हे तर कोणीच रोखू शकत नाही. भारतातला नोकरी त्यांची कोणी रोखू शकत नाही. दिल्यात आतापर्यंत थोड्या पोरांच्या राहिल्यात तेही देतो म्हणते. काल 2-3 दिवसाची चर्चा आणि कक्ष स्थापन करत असं त्याचं म्हणणं. आता राहिलं मूळ दुखणं, सगळ्या स्वतःची अंमलबजावणी. मूळ दुखणंच ती. आता हे 3-4 कामं ते करायलाच वाटतं. आता वाटतंय म्हणतो आम्ही तुम्हाला, मला आणखी माहित नाही काय ते. 3-4 दिवस झाले पळापळी चालू आहे नुसती. पण आता मेन दुखणार राहिले सगळ्या सोयीची अंमलबजावणी. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच आहे. तो 2004चा अध्यादेश दुरुस्त करून त्याच्यात जरा सुलभता आणायची, अटी शर्ती कमी करायच्या, एवढंच काम आहे. कारण तो कायदा पारित झालेला आहे सुशीलकुमार शिंदे साहेब सरकारच्या काळात. कुठलाही कायदा पारित करताना आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आणि आधार असल्याशिवाय 2000चा कायदा झालेला नाही. कारण ते पण मुख्यमंत्रीच होते, ते पण संविधानाच्या घटनेच्या पदावरच बसलेले होते. कुठलाही कायदा पारित करताना त्याला आधार असल्याशिवाय करता येत नाही. 2004चा कायदा दुरुस्त करा असं आमचं म्हणणं आहे. आणि तिसरं म्हणणं याला जोडून असं आहे की कुणबी आणि मराठा एकच आहे. 83 क्रमांकाला आहे. आम्हाला त्या मंडल कमिशननं आरक्षणाच्या बाहेर काढलेले. सरसकट मराठा या राज्यातला कुणबी आहे. कारण म्हणजे शेतकरी, प्रत्येक कुणबी म्हणजे शेतकरी. कुणबी शब्दाची काय लाज असायची गरज नाही. कारण शेती हा श्रीमंतापासून गरीबापर्यंत सगळेजण शेती विकत घेतात. शेती प्रमाणपत्र घ्यायला लाज असायची गरज नाही. कारण आपला एक भाऊ लढायला जायचा आणि एक शेती कसायचा, म्हणून हे देश चालायचा. हे लोक पोटाला पोटभर खायचे. म्हणून कुणबी हा अडाणी शब्द आहे, ते घ्यायला काही लाज नाही. म्हणून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, एवढीच कुठे राहिलेली. मला वाटतं हे 4-5 मागण्या त्या आजच्या आज तयार आहेत बहुतेक करायला. आता जी सगळ्या सोयीची अंमलबजावणी याचे काही हरकती आलेल्या, त्या हरकती राहिल्यात असं काहीतरी म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे त्या पडताळणी करायची राहिली काय, त्यांना काय महिना, 1 महिना 2 महिने लागतात वाटतं. बघू, ठीक आहे. त्यांचं आधी ऐकून घेऊन मग आपण पुढचं सांगू कशात वेळ लागतोय कशात नाही. पण काम होणार तर राज्यासाठी. गॅजेट लागणार तर तिन्ही राज्याचेच. अर्धवट आपण करत नाही. आता ते आले तर जाण्यासाठी आधी आता त्यांचं ऐकू, मग आपलं ठरवू. मुंबईचं तर होणारच आहे फायनल, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण ते आताच नाही होणार. थोडा ते चर्चा होऊन द्यायच्यात काय काय मिळतंय काय काय नाही. आणि पुढचं तारखेचं ठरवू. आपण ठरवू, कसं ठरवायचं काय ते नंतर सांगतो. तुम्ही काय आणलं असलं सरकारकडून तर बोला. कलेक्टर कवायचे कलेक्टरचं लेखी सरकारचं तिकडे लेखी थांबा रे बरोबर. रान उभा राहा, काय होत नाही. राह उभा रान उभा, काय नेट आहे का काही. उभा राहिलं तरी आरक्षणाचं ऐकायचं आणि खाली टेकलं तरी आरक्षणाचं ऐकायचं. कॅमेरा लावायला काहीच नाही, त्यांचं धरलं टकोऱ्यावरती येईल. शासनाकडून लिहून, सचिवाकडून लिहून घेतलं कलेक्टर. शासनाकडून लिहून घेतलंय कलेक्टर कडून. बरं
समितीकडे आहे हा समितीकडे आहे म्हणल्यावर ते लागू करता येते तुम्हाला लगेच. समितीकडे म्हणजे सरकारकडे देऊन देतात. नाही यायला अर्ध्या रस्त्याला आपण आंबट ना आंबट लगेच करून द्या थांबले स्वतः थांबले सांगतो आंबेडपर्यंत आले दादा आंबेडपर्यंत आले आणि जो ड्राफ्ट आहे द्यायचा जीएडीकडे पाठवलाय ते लगेच इथपर्यंत सांगतो आणि गॅझेट समितीकडे आहे असं देखील आहे पण ते लागू करावं लागेल ना. हे तर माहिती आहे ना मला. परत पुढं बोलायचं नाही 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 कुठं काय बोलायचं आता. समितीकडे 7 महिन्यापासून आहे ना ते म्हणजे सरकारकडे 7 महिने हे 3 महिने आणि मागचे 3 महिने झालं आणलेलं. आणलंय हे 3 महिने आणि मागचे 3 म्हणजे निवडणुकीच्या काळातले 3 महिने आणि त्याच्या मागचे 3. अहो समितीकडे दिलेलं आहे ना. हा मग तुम्ही त्या समितीकडे घेऊन त्याची अंमलबजावणी करा असं म्हणा ना. ते म्हण काय असं आहे म्हणून कसं माहिती. मग त्यात आम्हाला माहिती आहे म्हणून आहे माहिती आहे ना आम्हाला असं म्हणतो आम्ही. इथं काय एकमेकावर काय घसरायचंय का काय का. मी काय म्हणतोय आहे तर आम्हालाच माहिती. आम्हीच आणायला लावलंय पण ते त्याची अंमलबजावणी हैदराबाद काय झालं ग. तंत्र तुम्हाला कलेक्टर येऊस्तर आणखी वेळ आहे. तुम्हाला कलेक्टर साहेब येऊस्तर वेळ आहे. शिंदे समितीकडे आहे. आपण किती दिवसात ते लागू करणार आहे. नाही ते मध्यस्थी तुम्ही येतात त्याला काय त्याचा काय उपयोग. मग ते कुणाला म्हणायचं ज्यांना आता ड्राफ्ट माझ्या मग आता म्हणायचं कोणाला उद्या. दादा ड्राफ्ट माझ्या हातात नाही. जीएडी कडून साईन करून घ्यायला लागले. जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. अरे ते झालं हो आमच्याकडे हाई. हा काय त्याला ते जीएडी असो नाही तर फेडी असो नाही तर तो मुख्य सचिव असो तो जर तसं लिहून देणार असला हो ना. पण ते जर लिहून देत असलं आमच्याकडे हाई काय करत हाई नाही त्याला काय अहो तुमच्याकडे शिंदे समितीकडे गॅजेट हाई. तुम्ही अंमलबजावणी केव्हा करणार आहेत हे म्हणतो आम्ही. तुम्ही म्हणतात हाई. मग हाई तर आम्हाला माहिती ना हाई. आता ते म्हणतात तुम्हाला बोला तुम्ही म्हणतात त्यांना बोला. जमलं झाली आता. इतकं येड्यात नको. इतक्या येड्यात एकमेकाला काढायला नको. खाली घ्या. आयुष्यभर लढायचं काम आहे ना. मग आपण लढू म्हणलं. आपण आलंय ना आम्ही लढायचं का वाजतं नाही. शिंदे समितीकडे आल्यावर समिती जी आहे ना मराठा समाजाच्या याच्या बाबतीमध्ये समिती आहे. आता नवीन सरकार बरं ती समिती आल्यावर लागू करणार आहेत का.
समिती आल्यावर समिती पुढे ठेवावं लागेल ना. आपण मग लागू करणार आहेत कधी हे म्हणतोय तुम्हाला कोणाला तर विचारावं लागेल ना मी घेऊ का नको बाबा मला ते. मलाच विचारा ना. मग आता ते लागू काय लागू करत नाही बघू ना. मग असं तुम्हीच म्हणा ना लेखीची गरज नाही आम्हाला. सगळं जावं तुम्हीच स्वतः मी काय म्हणतो तुम्ही तेवढंच म्हणा ना आम्हाला लेखीची गरज नाही. ते फोन कोणाचा आला घ्या ते विचार हात टाकून गेला फोन दाखवतो. तुम्हीच सरकार ना. हॅलो तीच सरकार ना. हॅलो हा जी बोला. लवकर आलं हॅलो कलेक्टर आले जवळ आंबड जवळ तुम्ही पण हा तुम्ही जीएडी कडून लगेच घ्या. ओके तुम्हाला साहेबांचा फोन आणलाय. ते नाही हो हो सेवा आहे माझ्याकडे. हा नंबर सेवा तुम्ही येऊ द्या पाटील. म्हणजे तुम्हाला मध्ये धरीत नाही तर आम्ही तुम्हाला मोकळं फ्रेश होतो पण तुम्ही मुख्यमंत्री छोटा नाही मोठा नाही ते विषय वेगळा आहे. तुम्हाला आम्ही याच्यात धरीत बी नाहीत बस कारण हे काय लाईव्ह चाललंय सगळ्या मीडियात धरीत बी नाहीत आम्ही तुम्हाला. पण तुम्ही मुख्यमंत्र्याला फोन करून तो हे तर विचारा की ते लागू करणार तुम्ही आहेत का ते समितीकडून घेऊन. नाही मला नाही बोलायचं तुम्हीच बोला. तुम्ही सांगा त्यांना फोन करून की विषय असा आहे की आपल्या शिंदे समितीकडे गॅजेट आहे ते नोंदी आहेत सरकारी तिन्ही गॅजेट आहेत ते लागू करणार आहेत का उपसमिती झाल्यावर तसा मग शब्द द्यायला. ते नाही हे नाही नुसतं शिंदे समितीकडे आहे मग ते तर आम्हाला माहिती आहे ना. कधी कालपर्यंत तुला माहिती नव्हतं आम्हाला शंभूराजांनी सांगितलं. अहो आहे पण बरं आहे आता 2 दिवसात कवा माहित झालं कवा घेणार आहेत. काल रात्री माहित झालं. बरं काल माहित झाला तुम्हाला हाय म्हणून चोर सापडा आता कवा अटक करणार आहेत त्याला. राजा काय म्हणले मी पण त्याच्यामध्ये दादांच्या बरोबर खूप काम केलं ते जाऊन नाही ते झालं. आता समजा तुम्हाला चोर सापडाय त्याला अटक कवा करता आता. शिंदे साहेबाला बोला शिंदे साहेबांना 10 फोन लावून त्याच्या खेळच चांगला व्हायो सगळा. मी काय म्हणतोय तुम्हाला आता गॅजेट रात्री सापडाय हाय म्हणून शिंदे समिती लागू कवा करणार झालं विषय. असं आपण बोला ना मग वेळ आहे तो कलेक्टर आला की मी हे सगळं दिशा ठरवून टाकणार आहे. मग परत ते कशाला बोलतो बोलू घ्या तुम्हाला आणि त्याला काय बोलायचं खरं बोलायचं का नाही म्हणते नाही हा म्हणते ना. आम्ही 3 दिवस झाले त्यांना मग सांगा देणार आहेत का नाही आम्ही जाहीर सांगतो. यात काय अडकी तर तुम्हाला पकडीत नाही तुम्हाला तोंड पुढून येत नाही काय त्याचा उपयोग नाही. सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी बद्दल तर तुमची स्पष्ट भूमिका कळालेली आम्हाला की 1-2 महिने तुम्हाला लागतात म्हणून त्या काय काय जे लागते तुम्हाला ते कळालेले त्यामुळं ठीक आहे चला ठीक आहे ते सगळ्या सोयऱ्याच्या आता आम्ही ऐकायला तयार आहे चला जाऊ दे कारण ते छाननी बी हे आलेले आहेत ना हरकती पण ठीक आहे. पण हे आहेत ना हे काय ऑब्जेक्शनचा विषय नाही हो. हवा यावं द्या मला थोडी पोर हो थोडी असं हवा म्हणा. ते मोठा माणूस काढा बाजूला. त्यांना वाचायला बस त्यांना नाही घालायला त्यांना बसता येत नाही उठता येत. हा खुर्ची द्यायची त्यांना बसता येत नाही त्याला.
त्याच्यावर बसता येत नसले त्यांना वर बसून द्या. हा. मांडेल आणि त्यावर शासन निर्णय घेईल. मांडेल आणि त्यावर शासन निर्णय घेईल. त्यावर शासन निर्णय घेईल. आज तर असंच म्हणावं लागेल. शासन त्याची अंमलबजावणी करेल. त्याला मुंबईला जावंच लागणार. काम होत नाही त्याशिवाय. मुंबई जाम जे समाज म्हणतो तेच करावं लागणार. समाज म्हणतो ते करावंच लागणार. कारण आपल्याकडं वाशीचं पण बरंच लेखी आहे. वाशीचं लेख आहे ना आपल्याकडं. वाशीचं सुद्धा लेखी आहे. पाटील काय म्हणतात? विचार होणारच नाही ना. विचार होणार नाही. विचार करेल ना. नाही ना, विचार होणारच नाही. चालू आहे मध्ये विचार. हो ना. कम स्पष्ट विचारायला मोकळं व्हायचं. मी म्हणतो चला ते 3 झाल्या म्हणून आपण आहे का नाही. कशाला 3 झाल्या म्हणून 3 झाल्या म्हणा. आणि कशाला गोळ ठेवायचं. 3 झाले म्हणून 5च्या बाबतीत फाईट करू. आता मला हे शासन विचार करेल असं आपण लिहून घेऊ. नाही, विचार करेन लिहून घेणार तू. पण विचार करायला मग ते 1 वर्ष 2 वर्ष 1.5 वर्ष विचार चालू आहे. त्याच्यावर विचाराधीन आहे. मी तेच केलं ना आता 1.5-2 वर्ष. विचार करेल, करतो, अभ्यास चालू आहे. सुसूत्रता आणण्याचे बाकीचं आहे. आपलं म्हणणं सरळ आहे. इथपर्यंत शासनापुढे मांडेल आणि यावर राज्य सरकार अंमलबजावणी करेल. त्या अभ्यास सुसूत्रता त्रुटी हे व्हायबल होत नाही. हे 5 वर्ष ऐकत आमची PhD झाली त्याच्यावर. ह्याच्याऐवजी हे वाक्य पाहिजे.
मांडेल आणि पाहिजेच आणि मग आणि हा यावर शासन मी कॉमा केलता त्याच्याऐवजी आणि करू. कॉमा म्हणलं की पॅरेग्राफ तुटला. हो ना, मी ते रोज तेच करतोय म्हणतो. मी रोज तेच करतोय. बघा, तुम्हाला आता सगळंच पाठ झालंय. हा म्हणून मी लिहितोय त्यांना येऊ द्या, शासनाकडून येऊ द्या. मी कोण शासन आहे का? मी आता तुम्ही म्हणताय तसं लिहितोय. येऊ दे त्यांना. आपण आल्यावर त्यांना असं सांगू आणि केलं वामाच्या ऐवजी डायरेक्ट आणि आणि हे कट करू. हे आल्यावर जवळ अंमलबजावणी यावर इथं घ्यायचं आणि शासन यावर तात्काळ शब्द घ्या तेवढा एक तात्काळ अंमलबजावणी करेल. यावर तात्काळ यावरच्या पुढं आणि मी लिहून देऊ का? मी लिहून देऊ का? झालं बरोबर झाला. शासनापुढे मांडेल आणि शासन तात्काळ यावर अंमलबजावणी करेल. तात्काळ इथं घेतलं ना आपण आणि तात्काळ शासन यावर शासनापुढे मांडेल आणि शासन तात्काळ यावर अंमलबजावणी करेल. साहेब चला ना लवकर फोन लावा. आमच्याकडे लय मोठं आहे ते काय तुम्हाला दाखवायचं पहिलं आहे ना. आता हेच नवीन सांभाळायचं एक ठीक आहे.
बरोबर आहे. रिक्वामध्ये फक्त एवढं आणि इथं खाली एक घ्या. स्टॉप दिलाय. हा वामध्ये फुल स्टॉप होत नाही ना, हे सगळं एकच. आणि खाली एक घ्या. सातारा संस्थान गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट, औंध संस्थानचं गॅजेट शिंदे समितीकडे घ्यायला लावतो अभ्यासासाठी. सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औंध संस्थांचं गॅजेटियर, संस्थांचं गॅजेटियर शिंदे समितीकडं घेतलंय का बघा, नसन घेतलं तर घ्यायला लावा. ते वळलं घेतल्या म्हणजे ते राज्यात पश्चिम महाराष्ट्राला खटकाच उडतो आरक्षणात. आपल्याला भेदभाव नाही करायचा कोणातच. हे वरचं बरोबर पॅरेग्राफ, याचं काही टेन्शन नाही. तर त्या पॅरेग्राफ मध्ये सातारा संस्थानचे गॅजेटियर देऊ का गॅजेट तुम्हाला सगळे लगेच? सरकारला द्यायचे असले तुम्हाला तर गॅजेट आहेत का तुमच्याकडे? तुम्हाला गॅजेट देऊ का? तुम्हाला सरकारला द्यायला सोपं राहील कधी काळासाठी. आमचे ध्यानात राहायला पाहिजे ना, जगत होत मरत होत. त्याचं काय सांगू तुम्ही? काय करतो ते काका आहेत नाही इथं? गॅजेट घ्या म्हणा तिन्ही. तुम्हाला सापडायला जायची गरज नाही. बस का आता उकडे जाता गिर खांदीत बसायचं ते खडक लागतो काय होतो. आम्ही लगेच देतो तुम्हाला. आहे ते गॅजेट तुम्ही त्याच्यावर वाचा. हा झाली ना भेट. अंग थरथर कापायले, अंग थरथर कापायले. दोन चिटकलं मग आहे गार पडले, गार पडले. एक सलाईन लावली म्हणून उठून बसता आलं मला. लावली म्हणून रात्री लावली म्हणून आज उठून बसता आलं. रात्री सलाईन गेल्यामुळे थोडं टाईट. नाही रात्री घेतल्यामुळे आज उठून बसता आलं, बोलता यायला लागलं. 4 वाजेपर्यंत
बरोबर. अण्णा 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 पाठवील आहे ना. पाठवेल. हा. बरोबर. पाठवेल. समितीकडे न्याय आणि त्यानंतर शासनाकडे देण्यात येईल. त्यानंतर शासनाकडे देण्यात येईल. हा. त्यानंतर शासन गॅजेटियर मागून घेईल. तेवढे 4 शब्द लिहून टाका लगेच. शासन आपल्याकडे मागून निर्णय असतो. निर्णयासाठी मला सरकारची भाषा नवले उले निर्णय येतील, पण आपलं हुकूम चाललं म्हणजे बरं असतं. हुकूम बरं का राहील.